अरे बरं झालं तू आलास, ये बस. आपण आपल्या कंपनीच्या नवीन प्लॅनसाठी बेंगलोरमध्ये नवीन जागा घेतली आहे. त्याचे हे पेपर्स आहेत. तू आता एकदा फक्त सही करून टाक, म्हणजे पुढची प्रोसेस करायला मी मोकळा. घे. तू चेक केलंय? हो. अरे काय रे, अरे या डबेवाल्याने तर जत्राच गोळा केली. तिच्या चेहऱ्यावरनं वाटतंय कुणाचं तरी कौतुक करते ती. फरांज पे. परांजपे बद्दल? हो, म्हणजे सकाळी जो कौतुक सोहळा सुरू झालाय तो अजून चालू आहे. बघा बघा यशवर्धन, हे म्हणजे मदत करायची तू, त्याचं तिला काही नाही. त्या परांजपेचा कौतुक सोहळा चाललेला आहे. शी, हे म्हणजे आंब्याचं झाड लावलं तू, आंबे खातोय तो. चिकूचं झाड लावलं तू, चिकू खातोय तो. पपईचं झाड लावलं तू. अरे कुठल्या झाडाला कुठली फळं लागतात ते मला माहिती आहे समीर, काय सांगतोयस? अरे माझा मुद्दा लक्षात घे ना यार. तू मदत केली त्याचं तिला काही नाही, पण त्याचा कौतुक सोहळा बघ थांबत नाहीये ती. वा 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 सर, मैंने बोला था मदत मत करो. तुम्हाला जा हेल्प करा, जा न मागता मदत कर, जा. हेल्पही नको म्हणाली. काय तू केलेल्या हेल्पला ती नको म्हणाली डबेवाली? अरे यार, मैंने बोला था. चांगले पांग फेडले तू केलेल्या मदतीचे. हेच तुला खरं सांगू राग येईल, जेव्हापासून ती चटक चांदणी तुझ्या आयुष्यातनं गेली ना. अरे मुलींविषयीचा ना काही एक्सपिरियन्सच राहिलेला नाहीये तुला. कसा झालाय तुझा चेहरा बघ जरा, लटकलाय नुसता. अरे मोबाईल मध्ये काय बघतोस, माझ्या डोळ्यात बघ. या मुली सगळ्या अशाच असतात. आधी गोड गोड बोलायचं, मदत करून घ्यायची, मग नंतर विसरायचं. नेहा तशी नाहीये यार. अरे ती मुलगी आहे, आणि मुली अशाच असतात. काम झालं की विसरायचं. आणि बघ तू, ही नेहा कामतही त्याला एक्सेप्शन ठरणार नाही. अच्छा, मग काय करू? अब आया ऊंट पहाड़ के नीचे. आता मी तुला सांगतो. आता मी काय म्हणतो ना ते शांतपणे ऐक. आजपासून, आत्तापासून तू नेहा कामतला अजिबात हेल्प करायची नाही. अजिबात हेल्प नाही करायची? अजिबात नाही. इग्नोर. इग्नोर? कम्प्लिटली इग्नोर. इग्नोर यार. या, कमाल करतोस तू. सॉरी. तू कोण आहेस यार? यशवर्धन चौधरी. पण तिला हे माहित नाहीये ना समीर. मग जाऊन कर ना हेल्प. अरे कमाल करतोस यार तू. अरे यश म्हणून, एम्प्लॉय म्हणून तरी काही मान, स्वाभिमान, प्रतिष्ठा, आत्मप्रतिष्ठा काही आहे की नाही तुला? हे, अरे दाखवून दे तिला कोण आहे झिरो आणि कोण आहे हिरो. बरोबर आहे तुझं, दाखवतोच. करेक्ट. तू मेरा दोस्त आहे. अजिबात मदत नाही करणार. करेक्ट. कम्प्लिटली इग्नोर. करेक्ट. ऍब्सोल्युटली राईट. अजिबात भावना देणार. हा, ये बात. कळू दे तिला पण कोण आहे हिरो आणि कोण आहे झिरो. ऑल द बेस्ट. अब आएगा मजा. काकू, आई ऑफिसला आहे, मग आपण आमच्याकडे का जातोय? अगं आईने घर आवरून ठेवायला सांगितलंय. पण का? तुमच्याकडे कोणीतरी पाहुणे येणार आहेत ना संध्याकाळी, म्हणून. पण कोण येणार आहे? ते परांजपे काका माहितीयेत तुला, ते येणार आहेत. मी आईला सांगणार आहे, फ्रेंडला पण घेऊन ये. सांग तू, पण आता मला घर आवरायला मदत करणार ना? अजिबात हाक मारायची नाही. कम्प्लिटली इग्नोर करायचं. यश, तू आत्ता जेवतोयस? मगाशी किती शोधत होते मी तुला. शेवटी आम्ही जेवून घेतलं.
हो ते सरांनी एक काम सांगितलं होतं म्हणून जरा उशीर झाला. अच्छा आहेस ना, बरं झालं तू भेटला. मला तुझी एक हेल्प हवी. आजपासून आत्तापासून तू नेहा कामतला अजिबात हेल्प करायची नाही. कसली हेल्प? अरे तुला काय आवडतं? मला काय आवडतं म्हणजे? म्हणजे तुला गिफ्ट म्हणून काय हवंय? शर्ट, परफ्यूम, घड्याळ? मी म्हटलं होतं ना समीर, नेहा तशी नाहीये. सांग ना काय आवडतं. अगं नाही नेहा, राहू दे उगाच, कशाला, मला नकोय काय. अरे तुझ्यासाठी नाही, परांजपेसाठी. परांजपे? अरे सकाळपासून काकू अक्का म्हणत होते की परांजपे आपली एवढी मदत करतात, आपण त्यांचे आभार मानले पाहिजे ना. आणि म्हणून मग मी विचार केला आपण संध्याकाळी त्यांना जेवायला बोलू. आणि मगाशी शेफाली पण सांगत होती की त्यांना काहीतरी गिफ्ट दे. आणि मला पण पटलं तिचं. ते माझ्या घराचं काम करून देत आहे, शिवाय फीस पण घेत नाही. आपण काहीतरी परतफेड केली पाहिजे ना. आणि तुझी चॉईस चांगली आहे. तू संध्याकाळी येशील माझ्याबरोबर शॉपिंगला? ऍक्च्युली मला तुझा हा शर्ट पण आवडला. हा कितीला घेतला? 22,000. काय? म्हणजे ऍक्च्युली 4-5 हजारात 4-5 शर्ट्स आले असे. ओके, पण मग ह्यापेक्षा जरा बरा घेऊया. आणि संध्याकाळी तू पण ये ना. परांजपे आहे तेवढंच त्यांना कंपनी. मी नाही येणार. का? तुझं काही काम आहे का? हो म्हणजे नाही, म्हणजे असू शकतं. ये ना, काका काकूंना सुद्धा बरं वाटेल. बरं माझ्यासाठी नाही, निदान परीसाठी तरी ये. समीर तू नेहासाठी नाही म्हणालायस, पण परीसाठी काहीच नाही म्हणालास ना. सो परीसाठी ठीक आहे. थँक्यू. मी तुझ्यासाठी नाही, परीसाठी म्हणून येतोय. ओके, परीसाठी का होईना, येतोयस ना. थँक्यू. हॅलो यश, अरे तू कुठे आहेस? कॅन्टीन मध्ये आहेस का? नाही मी मग? मी बाहेर आलो ऍक्च्युली एका मीटिंग साठी. बोल काय आलं? मीटिंग? खरंच का? हो. अरे क्या बात है, आय एम सो प्राऊड ऑफ यू माय बॉय. असंच वागायला पाहिजे तू त्या डबेवालीशी. हे बघ ऐक ऐक ऐक, तू काय केलंस आज? तिने बोलवलेले असून सुद्धा मी सांगितलंय म्हणून तिच्याकडे गेला नाहीस. व्हेरी गुड. आता तू एक काम कर, काम संपवून इथे ये, मग आपण एकत्र घरी जाऊ. ओके? तू हो पुढे, मला थोडा वेळ लागेल. ओके फाईन. पण ऐक, इथून पुढे ही डबेवालीशी तुला असंच वागायचंय, स्ट्रिक्टली वागायचं एकदम. बी प्रोफेशनल. यश, जरा परीला आभरे बदलायला मदत करतोस? हो करतो काकू.